आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र असू दे, धुळे, जळगाव, नाशिकचा पट्टा, तर तिथं पश्चिम विदर्भ, हिंगोली, अमरावती हा सगळा भाग, या ठिकाणी जोरदार पाऊस होतोय। या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेलेली आहे, बहुतांश ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत, अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। या ठिकठिकाणावरची अधिक माहिती देण्याकरता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। धुळ्यावरून आपले प्रतिनिधी ईश्वर बोरसे आपल्या सोबत आहेत, जे धुळ्याचं अपडेट आपल्याला देतील। जळगावचे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत आहेत, जळगावचं अपडेट ते आपल्याला देतील। हिंगोलीचे प्रतिनिधी उमेश चक्कर आपल्या सोबत, तर नाशिकवरून अर्थातच महेश माले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत हे जोडले जात आहेत। सुरुवातीला जाते मी धुळ्याला आपले प्रतिनिधी ईश्वर बोरसे यांच्याकडे। ईश्वर, धुळ्यात नेमकी काय परिस्थिती आहे पावसाची? गेल्या 24 तासात किती पाऊस झालेला आहे आणि पुढचे 48 तास हे धुळ्याकरता कसे असतील? नागरिक एकंदरीत जर विचार केला तर धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून आपण जर बघितलं तर गेल्या मध्यरात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे। अगदी तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही सलग बोला। पावसाचा जोर अधिक वाढला असून रात्रभरापासून बरेच ठिकाणी जलमय वातावरण झालंय। धुळे जिल्ह्यातील जर एकंदरीत बघितलं धुळे शहरातला जिल्हा रुग्णालयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आहे आणि शहरातील विविध कॉम्प्लेक्स मध्ये देखील पाणी साचलंय। आपण एकंदरीत बघितलं तर शेत शिवारांमध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आणि आपण या ठिकाणी या कॉम्प्लेक्स मध्ये आहोत। या ठिकाणी रात्रभरापासून मुसळधार झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपल्यासोबत काही व्यापारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर काय सांगाल, पाऊस रात्रभर पाऊस चालू होता आणि पाणी शिरलं, रात्रीपासून अतिमुसळधार पावसामुळे सर्व नाका परिसरात राजपाल कॉम्प्लेक्स बेसमेंटला आमचे दुकानं आहेत, हे सर्व दुकानदार उभे आहेत आणि आमचे जवळजवळ लाखोंचे नुकसान झालेले आहे। अगदी आपण काय सांगाल? जो काही पाणी पडला आहे त्याच्यामुळे आमच्या कम्प्युटर सेंटरचं माझं कमीत कमी 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालंय। तसंच माझ्या मित्राचं कापड दुकान होतं, त्याचं देखील 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तर जो काही पाणी पाऊस पडला आहे त्याच्यामुळे पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये गुडघ्याच्या वरतीपर्यंत पाणी आल्यामुळे ते पूर्ण पाणी आमच्या दुकानामध्ये शिरलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सर्व दुकानदारांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आणि रेड अलर्ट दिल्यामुळे शाळांना देखील जवळपास 2000हून अधिक शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आली लागली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।